पुढचा मुद्दा आहे आपला जैविक खते, बायो फर्टिलायझर. जैविक खते बघा, एक मिनिट. रासायनिक खतांचा वापर न करता जैविक खतांचा वापर केल्यास पिकाची नायट्रोजन स्थिरीकरणाची तसेच फॉस्फेट विरघळण्याची क्षमता वाढते. फॉस्फेट म्हणजे काय, आपण टाकतो मटेरियल, सिंगल सुपर फॉस्फेट, ट्रिपल सुपर फॉस्फेट, हे खत बाहेरून टाकतो आपण पिकांना. मग असे जे खत आहेत हे मातीमध्ये विरघळल्यानंतर ते घेण्याची तसेच नायट्रोजन स्थिरीकरणाची क्षमता कोणाची वाढते, पिकांची वाढते. यामध्ये प्रामुख्याने बघा रायझोबियम, ॲझिटोबॅक्टर, नॉस्टॉक, एनाबिना या जीवाणूंचा तसेच ॲझोलो या वनस्पतीचा वापर करतात. शेतकरी ॲझोलो दाखवले, करेक्ट. आणि खूप फायदेशीर आहेत. बायो फर्टिलायझर, ओके. ड्यू टू यूज ऑफ बायो फर्टिलायझर सध्या केमिकल पेस्टिसाइड वापरणं बऱ्याच लोकांनी कमी केलेलं आहे. हार्मफुल आहेत ते पिकांना सुद्धा ॲज वेल ॲज द ह्युमन बॉडी ऑल्सो. ड्यू टू यूज ऑफ बायो फर्टिलायझर्स इन्स्टेड ऑफ केमिकल फर्टिलायझर्स नायट्रोजन फिक्सेशन. सगळ्यात महत्त्वाचं बघा, कुठल्याही पिकाला नायट्रोजनची आवश्यकता असते. मग नायट्रोजन आपण देतो कसं ऍक्च्युअली, जर तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येकाने युरिया पाहिला असेल. हा युरिया जो आहे तो प्रत्येक शेतकरी वापर करतो आणि तो युरिया असा फेकतात. हा युरिया का बरं फेकतात त्या पिकांमध्ये, तर ते पिकांच्या मातीमध्ये जाऊन तो युरिया कसलं स्थिरीकरण करतो, नायट्रोजनचं स्थिरीकरण करतो. मग त्याऐवजी हे बायो फर्टिलायझर्स वापरतात, जैविक खतं. त्यांचं काम काय आहे की नायट्रोजन स्थिरीकरण करणे अँड फॉस्फेट सोल्युबलायझेशन ऑफ ॲबिलिटी ऑफ द प्लांट आर इम्प्रूव्ड. आणि मातीमध्ये काय फॉस्फेट विरघळण्याचं काम करतात. मेनली बॅक्टेरियल लाईक कुठले तुमचे रायझोबियम, ॲझिटोबॅक्टर, नॉस्टॉक, एनाबेना अँड प्लांट लाईक ॲझोला. दिस इज ॲझोला, या टाईप प्लांट आहे बघा. आर यूज ॲज अ बायो फर्टिलायझर. शेतामध्ये लावतात ते आणि नंतर येतात नांगरून टाकतात. हे टिश्यूचं आहेत. आफ्टर दॅट ॲनिमल हजबंड्री, पशुसंवर्धन. Animal husbandry. Two main methods are artificially inseminations and embryo transports are used in animal husbandry. It helps to improve both the content and quality of animal products. Example, milk, meat, wool, etc. Similarly, animals with more strength have been developed for hard work. पशुसंवर्धन मध्ये बघा काय, कृत्रिम रेतन आणि गर्भ प्रत्यारोपण या दोन पद्धती प्रामुख्याने पशुसंवर्धनासाठी वापरल्या जातात. आता कृत्रिम रेतन म्हणजे काय, एखाद्या बाहेरच्या ॲनिमल किंवा मेलचं जे तुमचे स्पर्म असतील ते फिमेल मध्ये रेतन करणे, किंवा गर्भ प्रत्यारोपण एखाद्या चांगल्या जातीच्या गायीमध्ये किंवा म्हशीमध्ये किंवा एखाद्या प्राण्यामध्ये कमी कामाचे किंवा कमी दूध देणाऱ्याचं गर्भ ट्रान्सफर करणे, त्यात ते वाढवणे. मग यामुळे काय होतं की या दोन पद्धती प्रामुख्याने वापरल्या जातात. यामुळे काय होतं, विविध प्राणी उत्पन्नाचे प्रमाण व गुणवत्ता दोन्ही ते वाढवतात. उदाहरणार्थ दूध, मांस, लोकर इत्यादी. आता जर उदाहरण घेतलं आपण, दोघे बघा सेमी मराठीवाले. समजून घ्या, आपली देशी गाय असेल आपल्याकडची आणि विदेशी गाय. आता विदेशी गायचं काय चांगले गुण, दूध, त्याच्यानंतर म्हणजेच दुधानंतर तिच्यानंतर गाभण काळ, या दोन गोष्टी चांगल्या. देशी गाय कशी असते, काटक असते. चारा कसा लागतो तिला, कमी लागतो. त्याच्यानंतर ती कुठल्या ऋतूमध्ये कशी असते, स्थिर असते, म्हणजे ऊन वारा पाऊस तिला काही फरक पडत नाही. असे हिचे हे 3 गुण आणि ह्या गायचे हे 2 गुण, असे 3 आणि हे 2 गुण एकत्र करायचे, एक नवीन जात तयार करायची. आणि ही नवीन जात कशी जास्त दूध देणारी,
राईट. त्याच्यानंतर काटक, चारा कमी खाणारी, तिच्यावर रोग पण कमी राहणार, आणि मग अशी नवीन गायला आपण काय म्हणतो, संकरित असं प्रकार म्हटलं जातं. हेच म्हणजे काय तुमचं पशुसंवर्धन. प्रचलित पद्धत आहे ही आत्ताची. उदाहरणार्थ दूध, मांस, लोकर इत्यादी. तसेच मेहनतीचे काम करणाऱ्या जनावरांच्या ताकदवान प्रजाती तयार करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर आहे तुमचं मानवी आरोग्य, ह्युमन हेल्थ. रोग निदान आणि रोगोपचार या मानवी आरोग्य व्यवस्थेत दोन प्रमुख बाबी आहेत. Diagnosis and treatment of disease are two important aspects of human health management. Biotechnology helps to identify the role of gene, if any, in a disease of person. Diagnosis of diabetes and heart disease has become possible even before onset of symptoms. With the help of biotechnology, diagnosis of disease like AIDS, dengue can be done within few minutes. Hence, treatment can be done at the earliest. याचा अर्थ काय होतो बघा, एखाद्याच्या आजारपणात व्यक्तीचे जनुकांची काय भूमिका असेल तर ते जैवतंत्र मदतीने होता येतात. आता जनुकी म्हणजे कसं आहे, मागच्या बडीतून पुढच्या बडीमध्ये येणं, त्याला आपण काय म्हणतो अनुवंशिक. असे आजार असेल तर हे कशाने ओळखतात, जैवतंत्राच्या मदतीने ओळखता येतात. तसेच मधुमेह, हृदयरोग यासारख्या आजाराचे निदान आता जैवतंत्राच्या मदतीने त्या रोगांचे लक्षणं दिसण्यापूर्वीच करण्यात झाले शक्य झालेलं आहे. म्हणजे काय करायचं, जेनेटिक, एखाद्या लहानपणीच एखाद्या मुलाचे जेनेटिक चेक करायचे, त्याच्या वडिलांना जर असेल का आईला असेल तर अशा मुलं जेनेटिक चेक करायचं आणि त्याला पुढे भविष्यात हा रोग होणार आहे का नाही त्यांना कळून जातं आणि त्याप्रमाणे त्याला ट्रीटमेंट देण्यात येते. जैवतंत्रमध्ये एड्स, डेंग्यू या सर्व रोगाचे निदान काही मिनिटांमध्ये करता येते, निदान करता येते. लक्षात ठेवायचं, एड्स या रोगाचं फक्त काय करता येते, निदान करता येतं, त्याच्यावर अजून औषध सापडलेलं नाही. त्यामुळे उपचार लवकर करता येतात. Various medicines are used for treatment of disease. Example, the hormone insulin is used to treat diabetes. Earlier, insulin was being collected from the pancreas of horses. However, nowadays, due to biotechnology, insulin can be prepared with the help of bacteria. For this purpose, human insulin gene has been inserted into genome of bacteria. Various vaccines and antibiotics are also produced in the same way. याचा अर्थ काय होतो बघा, रोगावर उपचारासाठी विविध औषध वापरली जातात. उदाहरणार्थ, मधुमेहाच्या उपचारासाठी इन्सुलिन हे संप्रेरक वापरले जाते. ज्यांना लोकांना डायबिटीस आहेत त्यांना काय देतात, इन्सुलिन दिलं जातं. मग पूर्वी इन्सुलिन कसे मिळायचे, घोड्याच्या शरीरातून मिळून जात असे, परंतु आता जैवतंत्राच्या मदतीने तेच इन्सुलिन जीवाणूद्वारे तयार करता येऊ लागलेले आहेत. आता त्या ठिकाणी जे घोड्यांचा वापर व्हायचा तो आता न करता जैवतंत्रज्ञाने, बायोटेक्नॉलॉजीने हे जीवाणू, बॅक्टेरिया तयार करण्यात येऊ लागले आहेत. मग यासाठी जीवाणूंच्या जनिकी आराखड्यात इन्सुलिनचा मानवी जन्म जोडला आहे. अशा पद्धतीने विविध लसी, प्रतिजैव सुद्धा तयार केली जातात. नंतर लसी आणि लसीकरण. वॅक्सिनेशन, लस देता बघा. Vaccine is an antigen containing material given to acquire either permanent or temporary immunity against specific pathogen or disease. विशिष्ट रोग जंतू अथवा रोग विरोधी कायम स्वरूपी अथवा काही कालावधीपुरती प्रतिकार क्षमता मिळवण्यासाठी दिलेले प्रतिजयुक्त पदार्थ म्हणजे काय, लस. काही रोग किंवा रोगाविरुद्ध, आता सध्या रोग कुठले चालू आहेत, मग अशा रोगांविरुद्ध तात्पुरतं किंवा कायमस्वरूपी एखादं प्रतिजन, अँटीजन देणे, तेच म्हणजे काय, त्याला लस असे म्हणतात. ट्रॅडिशनली वॅक्सिन विल प्रिपेअर्ड विथ द हेल्प ऑफ पॅथोजन्स. कम्प्लिटली और पार्शियली किल्ड पॅथोजन्स वेअर यूज ॲज अ वॅक्सिन. पारंपरिकरित्या रोग जंतूंचा वापर करूनच लसी तयार केल्या जातात. त्याच रोग जंतूंना पूर्णपणे किंवा अर्ध मेले करून त्याचाच वापर लस म्हणून केला जात असे.
मग ज्या रोगाचं झालंय त्याच रोगात जंतू अर्धवेळी किंवा पूर्ण मेले करायचे आणि तेच टोचायचे. पण मग अशा व्यक्तींना काय संबंधित आजाराची लागण होण्याची शक्यता असते. मग त्याचे जो रोग आहे त्याचे जर जंतू पॅथॉजन आपल्या शरीरात सोडले तर मग तो आजार होण्याचे चान्सेस जास्त होते. However, due to this, there were chance contracting the disease in case of some person. Hence, the alternative scientists tried or artificially produced vaccine with the help of biotechnology. For this purpose, scientists produced the antigen in laboratory with the help of gene isolated from the pathogen and use it as a vaccine. The safer vaccines are being produced. मग असे जर असलं असतं मग अशा वेळी याला दुसरा मार्ग कुठला आहे जैवतंत्रज्ञान. मग कृत्रिम तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी रोग जंतूंचे जे प्रथिन म्हणजे प्रतिजन म्हणून काम करते ते जनुक म्हणून त्याच्या मदतीने प्रयोगशाळेतच ते प्रतिजन तयार केले आणि त्याचा वापर लस म्हणून केला. त्यामुळे अत्यंत सुरक्षित लस तयार करता येऊ लागल्या. नंतर आहेत खाद्य लसी एडिबल वॅक्सिन्स. खाद्य लसी निर्माण करण्याचे कार्य चालू असून सध्या जनुकीय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बटाट्याचे उत्पादन घेतले जात आहे. या बटाट्यांना जनुकीय पार्श्व बटाटे असं म्हणतात. एडिबल वॅक्सिन. Work on production of edible vaccines is in progress are presently. Potatoes are being produced with the help of biotechnology. These potatoes are called as what? Transgenic potatoes. These potatoes will act against bacteria like Vibrio cholera. बघा या बटाटे हे बटाटे Vibrio cholera, Escherichia coli यासारख्या जीवनविरुद्ध काम करतात. These potatoes are called as These potatoes will act against bacteria like Vibrio cholera, Escherichia coli. Consumption of these raw potatoes generates the immunity against cholera and disease cause E. coli. मग असे जे बटाटे आहेत ट्रान्सजेनिक त्यांच्यामध्ये की हे बटाटे खाल्ल्यामुळे कॉलरा किंवा ई कोला जीवाणूंच्या होणाऱ्या रोग प्रतिरोधक निर्माण होतोय. हे जनुकीय पार्श्व बटाटे शिजवून खाल्ले तर काय होईल तर तुम्ही सांगायचं आहे. मग असे जे बटाटे आहेत हे बटाटे खाल्ल्यानंतर कोलरा किंवा ई कोला सारखे रोगांचा नायनाट होतोय. म्हणून त्याला काय म्हणतात खाद्य लसी असं म्हणतात. एडिबल वॅक्सिन असं म्हटलं जातं. रोगोपचार. इन्सुलिन सोमॅटोट्रॅपिन हे वाढीव संप्रेरक ओढणाऱ्या घटक यांच्या निर्मितीसाठी जैवतंत्राचा वापर केला जातो. ट्रीटमेंट बायोटेक्नॉलॉजी युजफुल फॉर प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स लाईक इन्सुलिन, स्ट्रॅप्टोपिन अँड ब्लड क्लॉटिंग फॅक्टर. पुढे तुमचं इंटरफेरॉन हे छोट्या आकाराच्या प्रथिनांचा गट असून विषाणूजन्य रोगांच्या उपचारासाठी वापरला येतो. अंडरलाईन करायचं विषाणू वापरला येतो. मीन्स वॉट इंटरफेरॉन बघा. दिस इज अ ग्रुप ऑफ स्मॉल साइज प्रोटीन मॉलिक्युल्स यूज इन ट्रीटमेंट ऑफ व्हायरल डिसीज. ताप वगैरेला व्हायरल आपण जेवतो त्यासाठी वापरले जातात. आता मात्र जैवतंत्राच्या मदतीने जनुकीय होणार जीवाणू ई कोलाई वापर इंटरफेरॉन निर्माण करण्यासाठी होतो. These are produced in blood. However, nowadays with the help of biotechnology, transgenic E. coli are used for production of interferon. नेक्स्ट आहेत हे सगळे थेरपीज पाठ करायच्यात. एखादी विचारता शॉर्ट नोट्स मध्ये जीन थेरपी बघा. जीन थेरपी to treat genetic disorders in somatic cells has been possible due to biotechnology.
काही पेशींमधील जनुकीय दोष निर्माण झाल्यास त्या पेशीवर जनुकीय उपचार करणे आता कसं आहे जैव तंत्रज्ञानाने शक्य झाले आहे. त्याला जीन थेरपी म्हणतात. उदाहरणार्थ फिनाइलकेटोन्युरिया हा विकार यकृतातील पेशींमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो. मग जीन थेरपी साहाय्याने त्याचे उपचार करणे आता शक्य झाले आहे. Phenylketonuria arises due to genetic change in what? Hepatocytes. It has become possible to treat it with gene therapy. This method is called as somatic cell gene therapy, and all the cells except sperms and ova in the body are called as what? Somatic cell. या पद्धतीला काही जनुकीय उपचार पद्धती म्हणतात. शुक्रपेशी आणि अंडपेशी यांच्या व्यतिरिक्त सर्व पेशींना कायिक पेशी असं म्हटलं जातं शरीरातील. शुक्रपेशी आणि अंडपेशी. क्लोनिंग मग आपलं मग तुम्हाला सांगितलंय मगाच मी हुबेहूब दुसरी प्रतिकृती तयार करणे. क्लोनिंग म्हणजे एखादी पेशी किंवा अवयव किंवा संपूर्ण शरीराची हुबेहूब प्रतिकृती तयार करणे. प्रोडक्शन ऑफ रेप्लिका ऑफ एनी सेल्स ऑर ऑर्गन्स ऑर एंटायर प्रोजेक्ट इज कॉल्ड एज क्लोनिंग. त्यातलं पहिलं बघा रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग. A clone can be produced by fusion of a nucleus of somatic cell with inoculated ovum in body of anybody. There is no need of sperm to produce a new organism. या ठिकाणी शुक्रपेशींची गरज पडत नाही. पुरुषांमध्ये असा शुक्रपेशी स्त्री आणि पुरुषमध्ये. एखाद्या शरीरातील केंद्रक वीर्य स्त्रीबीज किंवा दुसऱ्या शरीरातील काही पेशी केंद्रक यांच्या सहयोगाने क्लोन जंतू म्हणजेच नव्या जीवाणूंसाठी नराच्या शुक्रपेशीची गरज पडत नसते. नरांच्या स्पर्म किंवा जीन्सची गरज पडत नाही. यांचा संयोग केला स्त्रीबीज आणि काही पेशी केंद्रक की नवीन क्लोन जन्म येतो. नंतर आहेत उपचारात्मक क्लोनिंग. Therapy cloning. Stem cells can be derived by the cell formed in laboratory by union of somatic cell nucleus with the inoculated egg cells. Various diseases can be treated with the help of these stem cells. याच्यामध्ये बघा केंद्रक वीर्य स्त्रीबीज व दुसऱ्या शरीरातील काही पेशी केंद्राच्या सहयोगाने तयार झालेल्या पेशी प्रयोगशाळेत विकसित करून त्यापासून स्टेम सेलची निर्मिती करता येते. संबंधित व्यक्तीच्या कित्येक वैद्यकीय मुलींचे उपचार केले जाते. ठीक आहे. पण या क्लोनिंगला जगभर विरोध झालेला आहे कारण याच्यामध्ये फसवणूक जास्त होते. दुसरं सुबीव वस्तू तयार करण्यात येतात म्हणून याला आता बंदी आहे. इतिहास डोकं तुम्ही वाचून घ्या तुम्ही. पर्यावरण आणि जैव तंत्रज्ञान. आधुनिक जैव तंत्रज्ञान वापरून पर्यावरणाचे बरेचसे प्रश्न सोडवता आता कसं शक्य झालेलं आहे. Environment and biotechnology. It has become possible to solve environment related to various problems with the help of biotechnology. Microbial techniques are already in use for treatment of sewage and soil waste. मागच्या पण प्रकारामध्ये पाहिलं बघा विघटनाच्या माध्यमातून टाकाऊ सांडपाणी घन कचरा प्रक्रिया करण्यासाठी सूक्ष्म जीव तंत्राचा वापर केला जातो. मी तुम्हाला मागे पण सांगितलं बघा की सांडपाणी त्याच्यावर प्रक्रिया सूक्ष्मजीवाची ऑक्सिडीकरण करून हे पाणी नद्यांमध्ये सोडलं जातं. Microbial techniques are already in use for treatment of sewage and soil waste. Sewage is rich in organic matters. If such sewage is released in natural water bodies like rivers and organic matter, it goes oxidized with the help of dissolved oxygen. Due to this, level of dissolved oxygen of water decreases, adversely affecting the aquatic life. And as remedy on this, sewage should be released into the river only after oxidation with the help of microbial techniques.
ह्याच्यामध्ये बघा, विघटनाच्या माध्यमातून टाकाऊ सांडपाणी आणि घन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सूक्ष्म तंत्र वापर आधीपासून केला जात आहे. सांडपाण्यात खूप सेंद्रिय द्रव्य असते. हे सांडपाणी डायरेक्ट नदीमध्ये आपण सोडलं तर त्याचे ऑक्सिडीकरण घडून येते. त्या नदीच्या पाण्यातील विविध ऑक्सिजन वापर केल्यानंतर काय कमी होऊन जातो. म्हणजे नदी जे पाण्यात ऑक्सिजन आहे तो काय होऊन जातो, कमी होऊन जातो, ज्याचा प्रतिकूल परिणाम पाण्यातील जीवसृष्टीवर होतो. पाण्यामध्ये जे जलचर प्राणी आहेत, छोटे छोटे मासे म्हणा काय म्हणा, यांना ऑक्सिजन लागतो. पण असं जर ऑक्सिजन निघून गेला तर त्याचा परिणाम या जीवसृष्टीवर होतो. मग यावर उपाय म्हणून सूक्ष्म तंत्र साहाय्याने सांडपाण्यातील सेंद्रिय द्रव्याचे आधी ऑक्सिडीकरण करून असे प्रक्रिया सांडपाणी नद्यांमध्ये सोडलं जातं. मागच्या प्रकरणात आपण हे घेतलेलं आहे. आता जैव विपणनाची काही उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत. हे उदाहरणे करून ठेवायचे आहे सगळ्यांनी. 5-6 उदाहरणे आहेत, हे आपण बघूया. The pseudomonas bacteria are useful for cleaning the hydrocarbon and oil pollutants from some oil and soil and water. सुडोमोनास जीवाणू प्रदूषित पाणी आणि जमीन यातील हायड्रोकार्बन तेलासारखे प्रदूषक वेगळे करण्यासाठी उपयोगी ठरतात. आपण बघितलं समुद्रामध्ये पण हे सुडोमोनास कीटाणू किंवा सॉरी बॅक्टेरिया हे सोडले जातात. टेरिस विटाटा ही नेची जातीतील वनस्पती जमिनीतून आर्सेनिक धातू शोषून घेते. आर्सेनिक कसं आहे, विषारी आहेत. द फर्न टेरिस विटाटा कॅन बी ॲब्सॉर्ब द आर्सेनिक फ्रॉम सॉइल. आणि ही आर्सेनिक जमिनीत आर्सेनिक काय करते, शोषून घेते. जेनेटिकली मॉडिफाईड व्हरायटी ऑफ इंडियन मस्टर्ड्स कॅन ॲब्सॉर्ब सेलेनियम फ्रॉम सॉइल. भारतीय जनुदृष्ट्या उन्नत मुलीची एक जात सेलेनियम खनिज मोठ्या प्रमाणात शोषून घेते. सूर्यफूल युरेनियम आणि आर्सेनिक देखील शोषून घेते जमिनीमध्ये, म्हणून सूर्यफुलाची लागवड केली जाते. सम फ्लॉवर कॅन ॲब्सॉर्ब युरेनियम अँड आर्सेनिक. द बॅक्टेरिया डिओनोकोकस रेडिओड्रन्स हा जीवाणू सर्वाधिक किरणोत्सार प्रतिकारक जीव आहे. त्या जनुकीय बदल करण्यात असून अणुकचऱ्यातील किरणोत्सार शोषून घेण्यासाठी त्याचा वापर केला जातो. बॅक्टेरियम डिओनिकोकस रेडिओड्रन्स is highly radiation resistant organisms. It has been genetically modified and used to absorb the radiation from radioactive debris. जो घन कचरा आहे त्या घन कचरा म्हणजे बघा एक अणुभट्टे आहेत, त्या घन कचऱ्यामधील कायमी किरणोत्सार बाहेर पडत राहतात. अल्फा बीटा गॅमा किरण, आणि कसे एखाद्या माणसाच्या शरीरात जर गेले तर त्या माणसाला कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त असतात, ब्लड ल्युकेमिया. मग अशा ठिकाणी जे घन कचरा आहेत त्या ठिकाणी हे बॅक्टेरिया सोडले जातात. जे बॅक्टेरिया आहेत या घन कचरा रेडिओएक्टिव्ह डेब्रिज जे रेडिओएक्टिव्ह एलिमेंट तयार करतात, शोषून घेतात. ग्रासेस लाईक अलाफ्ला, क्लॉवर अँड राय आर यूज फॉर फोटो रेडिमेशन. फायटो अलाफ्ला गवत, तीन पाती गवत, राय यासारख्या गवतांच्या प्रकाराचा उपयोग वनस्पतीद्वारा उपाययोजनेसाठी करतात. जैवतंत्र, अन्न जैवतंत्र, पाव, चीज, मद्य, बियर, दही, व्हिनेगर इत्यादी अन्नपदार्थांची निर्मिती सूक्ष्म जीवांच्या मदतीने केली जाते. या वस्तू जैवतंत्राच्या आधारे तयार करण्यात आल्या कदाचित सर्वात जुन्या वस्तू असतील, म्हणजे पहिल्यांदा. फूड बायोटेक्नॉलॉजीज. Food items like bread, cheese, wine, beer, yogurts, vinegars are produced with the help of microorganisms. These food items are probably the oldest ones produced with the help of biotechnology. DNA fingerprint यावरनं ठसे घेतात आणि ओळखले जातात डीएनएची. बघा, ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे बोटांचे ठसे एकमेव असतात त्याप्रमाणे प्रत्येक डीएनएचे जन्म सुद्धा एकमेव असते. प्रत्येकाचा जसे बोटात ठसे सगळ्यांचे वेगळे तसे डीएनए देखील प्रत्येकाचे वेगळे असतात. डीएनए फिंगरप्रिंट. DNA sequence of each person is unique. Use that of the fingerprint. Due to this, identity of any person can be established with the help of its available DNA.
This is called as DNA fingerprinting. It is mainly useful in forensic science. Identify the criminal can be established with the help of any part of its body found at the site of crime. Similarly, identity of the father of any child can be established. This research performed the Center of DNA Fingerprinting and Diagnostic, Hyderabad. त्यामुळे कोणत्या व्यक्तीची उपरोक्त डीएनए वर एखाद्या व्यक्तीची ओळख पटवणे शक्य होते, कारण प्रत्येकाचा डीएनए सिक्वेन्स कसा आहे, वेगळा आहे. या पद्धतीला डीएनए फिंगरप्रिंट असे म्हणतात. या तंत्राचा वापर करून गुन्हे निदान शास्त्रामध्ये होतो. गुन्ह्याच्या ठिकाणी आढळलेल्या गुन्हेगाराच्या शरीराच्या कोणत्या भागापासून त्याची ओळख पटवता येते. तसेच एखाद्या बालकाच्या पित्याची ओळखही करता येते. हे संशोधन एखादा जर व्यक्ती म्हटलं हे माझं मुलगा नाही, नाही, डीएनए टेस्टवरून ते मुलगा त्याचं आहे का नाही हे देखील ओळखता येतं. हे संशोधन हैदराबाद येथील सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक केंद्रात केले जाते. हरित क्रांती जनक कोण आहेत? नॉर्मन बोरलॉग आणि अमेरिका आणि डॉक्टर एम एस स्वामीनाथन. हे देखील संस्था कुठे कुठे पाठ करून ठेवायचा. सोलापूर, गाजर असे तो जोडले विचारले जातात. त्यातली पहिली घ्या तुमची आहेत श्वेत क्रांती. श्वेत म्हणजे पांढऱ्या आणि पांढरं काय असतं, दूध. त्याला म्हणतात व्हाईट रिव्हॉल्युशन, श्वेत क्रांती. Various parts of India were rich in milk and milk products. However, those products were not sufficient to meet the needs of far-flung regions. Dr. Varghese Kurian proved through the cooperative movement and used biotechnology that dairy cannot be allied, but it will be mainstream business. He put a corporate areas movement of Anand, Gujarat at all time of high status. दुग्ध बाबतीत भारत काय भागात सदन होते, परंतु मिळणारी उत्पादने समजून वापरण्यासाठी पुरेशी पडत नव्हती. सहकार्याने जीवनधनाच्या आत्महत्याचं दूध उत्पादन हा केवळ जोडधंदा नव्हे तर संपूर्ण व्यवसाय होऊ शकतो, असे डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी दाखवून दिले. गुजरात राज्यातील आनंदीतील सहकार्य दूध उत्पादनाची चळवळ त्यांनी वेगळ्याच उंचीवर नेली. आता जर भारत जर म्हटलं तर गुजरात असे, राजस्थान असे काही काही विशिष्ट राज्यच आहेत की ज्या ठिकाणी खूप दूध आहेत आणि काही असे भाव त्या ठिकाणी हे प्रकारच नव्हते. मग तिथपर्यंत पोहोचायचे कसे, मग त्याला डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी दाखवून दिले. व्यवसाय आनंद, त्यांनी दुधाला प्रक्रिया केली, सगळं दूध जमा केलं सहकारच्या माध्यमातून आणि हे दूध काय केलं, त्याच्यात प्रक्रिया करून सर्व दूध भारतामध्ये पोहोचवण्याचं काम केलं. दुधाच्या उत्पादनात स्वयंपूर्णता मिळवताना त्यात गुणवत्ता नियंत्रण, अन्न दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन आणि त्यांचे जतन यावर जैवतंत्र भरपूर वापर करून नवीन नवीन प्रयोग केले गेले. आजकाल जगभरात लोक पुन्हा आपल्याकडे देशी वाणांना प्राधान्य का देत आहेत? रोगप्रतिकारक शक्ती. While achieving itself sufficient in dairy business, various experiments were performed for quality control. Newer dairy products are their preservations. Why people from the world far again prefer their local wild varieties. सध्या काय झालं, दुष्काळ जास्त पडतोय, चाऱ्याचा तुटवडा आहे. जर तुम्ही विदेशी जर वाण वापरलं, म्हणजेच विदेशी वाणमध्ये होलिस्टन फ्रिजन वगैरे, आपण त्याला संकरित गाई जाती म्हणतो, गाई म्हशीच्या जाती, यांना चारा भरपूर लागतो. मग त्यामुळे काय झालेलं आहे, अशावर खर्च करणं आता शेतकऱ्यांना आजकाल परवडत नाही. म्हणून काय करतात, आता देशी वाण्यांना प्राधान्य. त्याच्यावर देशी वाणांमध्ये पण काय करतात, आता ते बायोटेक्नॉलॉजीने त्यांच्यामध्ये बदल घडून आणत आहेत. नील क्रांती, ब्ल्यू. समुद्र पाणी कसं असतं, ब्ल्यू, निळा, म्हणून कुठली झाली तुमची नील क्रांती झाली. मत्स्य व्यवसाय. नील क्रांती पाण्याचा उपयोग करून जीवांची निर्मिती करणे. त्याच्यामध्ये शेततळ वाढतात, मासे केवळ, अनुदान देखील उपलब्ध आहेत, त्या जात दिलेले आहेत, ते तुम्ही वाचून घ्या. ब्ल्यू रेव्होल्युशन सोपं आहे. नंतर आपण घेऊया फर्टिलायझर्स.
मध्ये थोडं नेटला प्रॉब्लेममुळे काय झालेलं आहे, थोडा प्रॉब्लेम आहेत. तर हे मधुमक्षिका पालन, औषधी लागवड, वनस्पती वगैरे हे शिकून झालं तरी पण त्यात ते व्हिडिओ क्लिप आलेली नाही आहे. फॉरगेट अबाउट दॅट. ह्या 2-3 टॉपिक तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही मला वाचून घ्या आणि कॉल करा. ओके. तर हे जे 2-3 टॉपिक होते ते तुम्ही वाचून घेणे, त्यात तेवढं विशेष अवघड नाही आहे. पुढचे 2 चॅप्टर आहेत ते तुम्ही घरी प्रिपेअर करणे. त्यात जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला कॉल करायचा. आय थिंक त्याच्यामध्ये काय अडचणसारखं नाही, ते सगळी थेरी पार्ट आहे. आता यानंतरचं लेक्चर आपलं आय थिंक सो ऑनलाईन किंवा ऑफलाईन तुम्हाला उद्या मी कळवेल. त्यामध्ये आपण काय घेणार आहोत की पार्ट सेक्शन, फर्स्ट सेक्शन वरचे सगळ्या चॅप्टरचे प्रॉब्लेम घेणार आहोत. कळले? आणि ते प्रॉब्लेम लेक्चर कोणी मिस करायचं नाही. ओके ओके, बाय.